गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सिरीज सुरू केलेली आहे। आजचा आपला दिवस 7वा आहे। आजचा प्रश्न आपला GS पेपर 1 मधील हिस्ट्रीशी रिलेटेड आहे। तर आजचा क्वेश्चन बघूयात आपण। What were the aims and objective of the Indian National Congress at the time of its inception? Discuss how far was it successful to achieve the targets. 250 वर्ड्स मध्ये आपल्याला हा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे। यामध्ये आपल्याला 10 ते 15 मार्क्सची तयारी होऊन जाते। GS पेपर 1 हिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। तर याचं एक्झॅक्टली मीनिंग काय आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेसचे काय उद्दिष्ट होते आणि याची लक्ष्य गाठणे किती यशस्वी झालेली आहेत याची चर्चा आपल्याला या क्वेश्चनमध्ये करायची आहे। ओके, तर हा क्वेश्चन लिहिताना आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे, तर पहिल्या पॅराग्राफमध्ये ऑफकोर्स इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेशी प्रसंगी सुरू झालेल्या परिस्थितीपासून सुरुवात करायची आहे। त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे उद्दिष्ट समजावून सांगायचे आहेत। देन त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्ष्य साध्य करण्यासाठी INCच्या यशाचे मूल्यांकन करायचे आहे आणि शेवटी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात INSCच्या महत्त्वावर भर देऊन आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे। ओके, तर पहिला महत्त्वाचा पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन। यामध्ये आपल्याला थोडक्यात त्याची माहिती द्यायची आहे। तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की 1870च्या उत्तरार्धात आणि 1880च्या सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय संघटनेची स्थापना करण्यासाठी एक ठोस मैदान तयार केले गेले। या कल्पनेचा अंतिम आकार एक निवृत्त इंग्रजी सरकारी सेवक A.O. ह्यूम यांनी दिलेला आहे। तर ज्यांनी तत्कालीन अग्रगण्य विचारवंतांची जमवाजमव केली आणि त्यांच्या सहकार्याने डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आयोजित केले गेले, असं आपल्याला याचं इंट्रोडक्शन देता येईल। याच्यानंतरचा पार्ट असणार आहे आपला मेन बॉडी पार्ट। तर बॉडी पार्टची सुरुवात कशी करायची आहे, तर सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जी काही मुख्य उद्दिष्ट आहेत ती आपल्याला इथे एक्सप्लेन करायची आहे। तर याची मेन उद्दिष्ट काय आहे, तर एक लोकशाहीवादी राष्ट्रवादी चळवळ सापडली गेली। त्यानंतर राजकारण करा आणि लोकांना राजकीय दृष्ट्या शिक्षित करा, हे याचे मेन उद्दिष्ट होते। त्यानंतरची मेन जी उद्दिष्ट आहे ती थोडक्यात मी इथे तुम्हाला पटपट सांगते। त्यानंतर चळवळीसाठी मुख्यालय स्थापित करा, देशाच्या विविध भागातील राष्ट्रवादी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन द्या, वसाहतवादी विरोधी राष्ट्रवादी विचारसरणीचा विकास आणि प्रचार करणे, सामान्य आर्थिक आणि राजकीय कार्यक्रमात लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने सरकारसमोर लोकप्रिय मागण्या तयार करा आणि सादर करा। त्यानंतर धर्म, जाती किंवा प्रांत असो, लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित आणि एकत्रित करणे। त्यानंतर काळजीपूर्वक भारतीय राष्ट्राचे संवर्धन आणि पालनपोषण करणे। यानंतरचा आपला पॉइंट असणार आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये INCच्या यशाचे मूल्यांकन करायचे आहे। थोडक्यात त्याच्या यशाबद्दल आपल्याला इथे सांगायचे आहे। तर त्यांनी त्या काळातील सर्वात पुरोगामी शक्तीचे प्रतिनिधित्व केलेले होते। तसेच समान हितसंबंध असणाऱ्या या समान शत्रूविरुद्ध समान कार्यक्रम राबवण्याची गरज असलेल्या सर्वांना आणि एका राष्ट्रातल्या भावना निर्माण करण्याच्या गरजेचे ते व्यापक राष्ट्र जागृत करण्यास सक्षम होते। त्याचबरोबर त्यांनी लोकांना राजकीय कार्यात प्रशिक्षण दिले आणि आधुनिक कल्पनांना देखील लोकप्रिय केलेले आहे। तसेच त्यांनी अनौपचारिक राजवटीचे मुळात शोषणकारक वैशिष्ट्य उघड केले आणि त्यामुळे त्यांचे नैतिक अधिष्ठान देखील अधोरेखित झालेलं आहे। त्यानंतर त्यांचे राजकीय कार्य कठोर वास्तविकांनंतर अधोरेखित होते आणि उथळ भावना, धर्म इत्यादींवर त्यांचा जोर नव्हता। मग आपल्याला काय एक्सप्लेन करता येईल की भारतीय हितासाठीचे राज्य केले पाहिजे हे मूलभूत राजकीय सत्य व स्थापित करण्यास सक्षम होते। त्यानंतर काही वर्षात त्यांनी अधिक जोमदार, लढाऊ, जन आधारित राष्ट्रीय चळवळीचा ठोस आधार देखील तयार केलेला आहे। ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पॅराग्राफ असणार आहे त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात कामकाजासह ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला लास्ट पॅराग्राफमध्ये करायचं आहे। त्यामध्ये काय लिहिता येईल की सुरुवातीच्या राष्ट्रवादींनी जनतेला त्यांच्याकडे
त्यांच्याकडे खेचत नसले तरी राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय चळवळीच्या मध्यम टप्प्यात एक अरुंद सामाजिक आधार होता आणि जनतेने निष्क्रिय भूमिका देखील बजावलेली आहे असं कारण त्यामागचं होतं. आणि जसं की सुरुवातीच्या राष्ट्रवादी जनतेवर राजकीय विश्वास नव्हता असे त्यांना देखील वाटत होते. त्यानंतर प्रारंभीच्या टप्प्यात आय.एन.सी त्याच्या लोकशाही आधार व त्याच्या मागण्यांवर व्याप्ती रुंद करण्यात अयशस्वी ठरलेली आहे. ओके, इथं आपला मेन बॉडी पार्टचा एंड होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा शेवटी कुठल्याही उत्तराचा निष्कर्ष आपल्याला काढावाच लागतो. तर कन्क्लुजन पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की यापूर्वी असा सिद्धांत होता की भारतीयांची वाढता असंतोष सोडवण्यासाठी हे सेफ्टी व्हॉल्व्ह असल्याचे सिद्ध होईल. या कल्पनेने ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. तथापि राष्ट्रीयदृष्ट्या जागृत भारतीयांच्या राजकीय व आर्थिक मागण्या व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याच्या आग्रहाचे आय.एन.सीचे एक प्रतिनिधित्व केलेले आहे. ओके, त्यानंतर इतिहासकारांचे म्हणणे आहे की काँग्रेसच्या सुरुवातीच्या नेत्यांनी ह्यूमला विद्युत वाहक म्हणून देखील वापरलेले आहे. म्हणजे सेफ्टी व्हॉल्वच्या सल्ल्याखाली राष्ट्रवादी सैन्य एकत्र आणण्यासाठी ते उत्प्रेरक म्हणून काम करत होते. ओके, तर इथे आपला ह्या क्वेश्चनचा एंड होतो. तर अशा प्रकारचे आपल्याला याची उत्तरं द्यायची आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या लेक्चरची तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या द यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून ती डाउनलोड करू शकता. ओके.